आणि एका चांगल्या माणसाला पुरस्कार मिळाला. आपल्या शाळेचं नाव झालेलं लक्षात घ्या. पूर्ण तालुक्यामध्ये काल तालुक्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबाबू पाटील, तसेच प्रसिद्ध ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत या कार्यक्रमाला होते. तर अशा एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला इथं हा कार्यक्रम झालेला आहे. तर कुणालाही पुरस्कार दिलेला नाही. इतर आसपासच्या शाळेमध्ये कुणाला पुरस्कार नाही, परंतु आपल्या शाळेमध्ये विनायकराव कोडक सरांना एक गणितातला म्हणजे गणिताचा शिक्षक सगळ्यांचा ना आवडता शिक्षक असतो, परंतु आपले कोडक सर आवडते शिक्षक आहेत आणि सर्वांचे. आता मी हार घातला की तुम्ही काय केलं, टाळ्या वाजवल्या, म्हणजे तुम्हाला गणिताचं आवड किती निर्माण केली बघा. तर कोडक सरांचं असंच शेवटी राष्ट्रपती पुरस्कार मिळो एवढी माझी अपेक्षा आहे. खरं तर आपल्या संकुलाच्या वतीने एवढ्या राष्ट्रपतीच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावं एवढं त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि एवढं त्यांनी चांगलं काम करावं. आपल्या ह्या शिक्षण संकुलाला त्यांनी पुढे यावं अशी एवढी मी अपेक्षा करतो.